हॅलो, नमस्कार मंडळींनो. मी आज एवढ्या लवकर कुठे चालली असा विचार करत असाल. सॉरी, तुम्हाला तर माहिती नाही आहे किती वाजले. सो राईट नाव इट्स 5:25 समथिंग AM आणि मी चालली आहे कुठेतरी फिरायला खूप एक्सायटिंग जागेवर. हो, मी झोपेतून उठली आहे, प्लीज डोंट जज मी. आणि मी बससाठी थांबली आहे. मला माहिती नाही आहे ती बस कुठे जाणार आहे. सो मी ती बस सोडलेली आहे सक्सेसफुली. आणि या लेट्स सी, मी दाखवते तुम्हाला मी कुठे चालली आहे. इट्स व्हेरी एक्सायटिंग. आय एम रेडी विथ माय बॅग अँड माय आउटफिट. I have reached the airport. Yes, I am going by airplane to my destination. And I hope that I'm not late. I'm just walking towards my terminal. मी चेक इन तर ऑनलाईन केलेलं आहे, आता माहिती नाही. सो बघूयात. मला आता असं वाटतं की तिथे जरा टाईमपास करायला हवा होता, कारण की मी खूपच लवकर चालली गेटवर. माझी फ्लाईट आहे ऑलमोस्ट 8:40ची आणि इट्स राईट नाव 7 समथिंग. सो आय एम व्हेरी व्हेरी अर्ली. Sorry for that angle. Yeah. Let's go, baby. थकले मी. बॅग ओढणं खूप इरिटेटिंग आहे. ओके, इग्नोर माय बेसिक आहे, पण मी आत्ता प्लेन बोर्ड करते आणि 2 मिनटात वर जाणार आहे. ओके, मी बसली आहे एअरपोर्ट बीमध्ये, एअरप्लेनमध्ये सॉरी. आणि थोड्याच वेळात आम्ही टेक ऑफ करू. सो ह्या माणसांनी इथेच माझी सगळी एक्साइटमेंट पाहली आहे, कारण फ्लाईट निघणार होती 8:40ला. आता 9:05 झाले तरी आम्ही अजून फ्लाईटमध्येच आहोत, प्लेनमध्येच आहोत. टेक ऑफ केलेलं नाही. मी रायनरचे खूप जास्त वियर्ड असे रिव्ह्यूज ऐकले होते आणि ते खरे ठरत आहेत, पण काहीतरी ताराचा इश्यू झाला असं म्हणतात ते. मग त्यांचा इंजिनियर येऊन चेक करणार आहे. सो मग आता बघूया ही फ्लाईट जाते की नाही माझ्या डेस्टिनेशनला. कंटाळा आल्यापासून आता मी थोडा वेळ झोपते, कारण झोप झालेली नाही आहे. कधी निघणार काय माहिती. ओके, सो मी पोचली आहे स्टेशन एअरपोर्टच्या बाहेर. आणि आता मी बससाठी थांबली आहे, जी मला मेन सिटीत घेऊन जाणार आहे. बट आय होप मी अजूनपर्यंत रिव्हील नाही केलं की मी कुठे चालली किंवा कुठे आली आहे. आय एम सो एक्सायटेड. इट इज अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. आणि छान वाटतं आहे. मी एकटी पहिल्यांदा अशी ट्रॅव्हल करते आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आयर्लंडला आले तेव्हा आले होते, बट तेव्हा फ्रेंड्स होते बरोबर, आणि आता मी फक्त एकटी आली आहे. सो इट्स अ व्हेरी बिग डील फॉर मी अँड आय एम अकम्प्लिशिंग समथिंग. सो keep seeing the vlog to find out where I am exactly. Maybe title वरनं कळलं असेल, but still. फायनली बसमध्ये बसली आणि बससुद्धा लेट होती ऑब्व्हियसली. नथिंग गोज ॲज आय हॅव प्लॅन्ड.
बसली आता मी आणि थोड्याच वेळात पोहोचून मला जिथे जायचं आहे तिथे 1 तास लागणार आहे. होपफुली अजून काही होऊ नाही तर झालं. आणि दाखवते मी छान सिनरी जाता जाता. आई होप माझा आवाज क्लिअर येतो आहे कारण इथे खूप आवाज आहे माझे सगळे लोक बडबडायचे. मी अजून पण इथेच आहे बसमध्ये. दिवसभर मी मेन कधी गोष्टी बघणार आहे तर माझी पूर्ण वेळ हेच चालू राहणार आहे जर्नी. डेस्टिनेशन येणारच नाही का असं वाटायला लागलं आता मला. किती वेळाचं तेच बघते. हे थोडंफार डबलिनसारखंच वाटतं आहे पण होपफुली मला जे बघायचे किंवा मी जे एक्सपेक्ट करते ते एक्सपेक्टेशन्स म्हणजे पूर्ण होतील. रिॲलिटी व्हर्सेस एक्सपेक्टेशन्स असं झालं आहे माझं आत्ता. पण बघूया कळलं असेल तुम्हाला बहुतेक. जर कोणाला माहिती असतील नावं तर मी कुठे येते एनिवे सांगते थोड्याच वेळात. मी अपडेट द्यायचा विसरली आहे की मी आहे लंडनमध्ये आणि ह्याच प्रकारे तो पुढे निघून गेला. सो मी आहे लंडनमध्ये. मी आता चालली आहे टॉवर ब्रिज बघायला आणि तिथे खूप सारे फोटोज काढायला आणि टाईमपास करायला. सी आहे. आज आहे डे 3 आणि आम्ही चाललो आहे आज सगळं बघायला. आम्ही काल टॉवर ब्रिज केला आणि आता आम्ही दुसरीकडे जाणार आहे कुठेतरी. कुठे जाणार आहे? ट्रॅफल्गर स्क्वेअर. ट्रॅफल्गर स्क्वेअर, वेस्टमिनिस्टर अॅबी, बिग बेन. हा माझा टूर गाईड आहे मेन. हा माझा मित्र आशुतोष आणि बाकीचे कॅमेरा स्विच करून दाखवतो. प्रितिशा आणि राहुल दादा. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. इट्स नॉट युअर चॅनल, इट्स माय चॅनल. वेलकम टू आवर चॅनल. मला पण येतो किती येतो तुला? खूप छान येतो. ही आहे लंडनची काय हे बस. ए फोन असं नको धरू इथं. बोल ना. तू तो पंप मत करा. बोलले गेला ना तुझा 13 वापरायला देईल तिला. काय बोल. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे लंडनच्या आयकॉनिक जागेवरती आणि ते आहे ट्रॅफल्गर स्क्वेअर, जिथं शाहरुखनी पोज दिली होती. शी केली नव्हती रे, पोज दिली होती. येस. ओके. आणि हा तुझा शाहरुख तोंड बघ. आदित्य रॉय कपूर आहे. पॅलेस आणि पुढे द वे टू बकिंगम पॅलेस. अरे किंगडम पॅलेस नाहीये. मग? ब्लॉग नको म्हणून. मग व्यवस्थित विचारलं तर व्यवस्थित पण सांगत नाही. सॉरी फॉर द रॉंग इन्फॉर्मेशन. राजाचे
राजाचे लागलेले गुहे अच्छा असते तिथे. तिथे बहुतेक स्टेबल आहे आतमध्ये. नाही, तिथे इथे घोडे वगैरे लागत असणार. तिथे राजाचे लागलेले मेन गोष्टी दाखव वॉटरलू बिटरलू आहे. बकिंगम भी दिखाने इसको. हाँ बकिंगम बाद में दिखाएंगे ना. क्यों? 10 डाउनिंग स्ट्रीट पार्लियामेंट हाउस जहाँ पे प्राइम मिनिस्टर रहता है अपेरेंटली. ये सेक्लूडेड एरिया लगा था मुझे होगा बट असं काहीच नाही आहे इथे. इट्स अ व्हेरी ॲक्सेसेबल एरिया. छान आहे पण म्हणजे आर्किटेक्चर वगैरे. प्राईम मिनिस्टर हाऊस ऑफ पार्लिमेंट आणि रेसिडेंट. त्यांचे बंदूक बघ. चालू आहे आपण. बिग बॅन. हे बिग बॅन आहे. आत्ता आपण आहोत वेस्ट मिनिस्टर ॲबी. वेस्टमिनिस्टर हे ॲबी. प्रीतीच्या मी इधर आहे आता खाना देणे. हे पार्लिमेंट हाऊस इथे सगळे पार्लिमेंट ऑफिस आहे. मालूम नाही. हे बिग बॅन आहे बिग बॅन. आणि मला इथलं आर्किटेक्चर एवढं आवडतं आहे ना, एवढं सुंदर आहे ना, असं वाटतं डब्लिन नको मी इकडेच शिफ्ट होते. पण अनफॉर्च्युनेटली आय कॅनॉट डू दॅट. बट इट्स व्हेरी नाईस. इट्स व्हेरी एस्थेटिकली प्लीजिंग. थांब. शिक सॉरी. एनिवे आता आम्ही कुठे चाललो आहे? आता आम्ही कुठे चाललो आहे आपण? वेस्टमिनिस्टर ब्रिज. वेस्टमिनिस्टर Waterloo. वॉटरलूला चालू आहे. वेस्टमिनिस्टर ब्रिजला बघायला. चला. हे लंडन आय आहे म्हणजे इथलं सगळ्यात मोठं फेरिस व्हील ज्याच्यात माणसं तिथे वरती जातात आणि अख्खा सिटीचा व्ह्यू घेतात. मी त्याच्यात जाणार नाही आहे कारण की इट्स नॉट व्हेरी इंटरेस्टिंग बट दिस इज द ओव्हरऑल व्ह्यू. खूप टुरिस्टी प्लेस आहे तसं तर हे ऑब्वियसली. पण इट्स नाईस. इट्स ब्युटिफुल. ती उबर बोट आहे ज्याच्यात प्रॉबब्ली आम्ही जाऊ. माहिती नाही कधी जाणार आहे पण जाऊ. कुठे आलो आपण कुठे आलोय? लंडन आहे. Yes. हे छान वाटतं असं. थांब हलवू ना. नका. एवढा नको झूम करू. पिटेगा आज. तू पिटेगा. फोटो काढ रे. एक नंबर. मी तर फुल व्हिडिओ काढते त्याचा. देना पडेगा ना. राहुल पैसे दे. थँक्यू. यार मला अशी टोपी घ्यायची होती माहिती आहे. आम्हाला बरंच खूप चालवलं आहे ह्या माणसाने आणि अजून 20 मिनिटं घेऊन चाललो आता. तेच. पण 15 मिनिटं आधी म्हटलं 15 मिनिटं आता परत म्हणतो अजून 15 मिनिटं. आणि आता आम्ही फायनली बसमध्ये बसलो आणि ते बरं मार्केट बघायला चाललो आहे. एवढं चालवलं पण काय उपयोग नव्हता. 15 मिनिट करत चालवतोय उगाच. कशाला चालवलं रे एवढं? तुला चालता येतं म्हणजे आम्हाला पण येतं का? उगाच त्रास. जाऊ द्या. त्याला इंटरेस्ट नाही बोलणार. तर आम्ही आता बरं मार्केटला चाललो. ते खूप चांगलं मार्केट आहे इथलं आणि ते वेगवेगळं खायला पण मिळतं. सो भूक तर खूप लागले. बरं मार्केट बंद होतं म्हणून आम्ही चाललो आता खायला दुसरीकडे. वापियानो म्हणून इटालियन रेस्टॉरंट आहे. दिस इज डे 4 आणि काल आम्ही कुठे नाही गेलो आपण. आता आज सावलीला आपण नाही ते काल आपण कुठेतरी जाणार होतो. बकिंगहम पॅलेस आणि पिकॅडेली सर्कसला जाणार होतो पण तिकडे नाही गेलो. सो आज आम्ही तिकडे जाणार आहे आणि प्लस आम्ही आज डिनरला पण जाणार आहे बाहेर. सो अ बिग डे. लॉंग डे. नॉट अ बिग डे. लॉंग डे. आज आम्ही वडापाव सुद्धा खाल्ला आहे नाश्त्याला. खूप वर्षानंतर खाल्ला आहे. विच वॉज व्हेरी यम्मी. चाललंय 8 मॉडर्न
म्युझियम बघायला चाललो ते तिथे मॉडर्न आर्ट वगैरे आहे का? मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर. मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर. तर कुठून शिक्षण केलं ते सांगायचं नाही आहे. मॉडर्न कॉलेज टेट मॉडर्न. मॉडर्न कॉलेज. टेट मॉडर्न. टेट मॉडर्न तिथे मॉडर्न आर्ट आहे का? नाही मॉडर्न कॉलेज गॅलरी तिथे आर्ट फ्लोर आहे. काय आहे? आर्ट फ्लोर. 8 फ्लोर आहे. कालपासून मला बसमध्ये बसली की शिंका येत आहेतच. एनिवे मला दाखवते कसं आहे ते. हो 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 असं काय. हे टेट मॉडर्न आहे. आर्ट गॅलरी आहे. पता नहीं ये लोग ऐसे क्यों बैठे हैं. मतलब अगर किसी को कुणाला माहिती आहे की का हे असे लोक बसलेले ते पण एका एम्प्टी वॉलला बघत तर प्लीज कमेंट करा. सबसे बढ़िया तो ये लग रहा है. हेच सुंदर है. सेंट पॉल्स कैथेड्रल. एक गोष्ट सांगू का, युकेचं एक सर्वात भारी युकेची एक खासियत काय माहिती आहे का? काय? इथले पार्क्स. का? किती भारी आहे बघ पार्क्स. इथले लोक लय भारी एन्जॉय करतात समर. मस्त की चादर इधर घेऊन येतात, बियर घेऊन मग येतात. डब्लिनला पण तसंच आहे. हा म्हणजे युके म्हणजेच युरोप साईडला मोस्टली इथले पार्क्स खूप सुंदर आहेत रे. मला खूप आवडतात. हो मला पण आवडतात. आम्ही परवा पिकनिकला गेलो हा होतो तेव्हा- तसंच करतात लोक. हे आहे बकिंगहॅम पॅलेस. त्याचा हा फाउंटेन. वाह काय शॉट आहे. प्लेन आलंय. नाईस. फोन जो पण या सांगतो ड्युटी चेंज. आहे पिकॅडेली सर्कस. पांडुरंगा. हे आहे चायना टाउन. लँटनवरनं कळतच असेल सगळ्यांना चायना टाउन आहे आणि तिथे ते गेट आहे त्याच्यावरनं. हे आहे लायस्टर स्क्वेअर.
ए बाळा आमचं पण कॉलेज सुंदर आहे. This train is for Mumbai. The next stop is Madrid. प्युअर व्हेज आले प्युअर व्हेजिटेरियन चेन्नई स्टोर्स आणि हे नमस्ते इंडिया. हा अमय, हा वैभव, याचं थोबड तर बघितलेलंच आहे. आता आपण खातोय पापडम विथ मँगो चटणी. मँगो चटणी कुठे? हां मँगो चटणी. हां नाही मटन चुक्क सॉरी मटन हे गोबी मंचुरियन आहे. हे गोबी मंचुरियन आणि हे चिकन लॉलीपॉप येतात with Szechuan sauce on the side. मस्त आहे. मला वाटलं हे आज आम्ही दंडणार आहे. काय करणार आहे? आज आम्ही दंडणार आहे. हिदडणार आहे. अरे नाही मला वाटलं हे तसंच दिसतंय आणि मला वाटलं हे प्रॉन्स आहे. मी सगळ्यात जास्त हे खायला एक्साइटेड आहे. लास्ट डे इन लंडन आणि थोडीफार शॉपिंग केलेली आहे. And now I am going home. ऑब्वियसली मी माझ्या परदेच्या क्लिप्स रेकॉर्ड करायच्या विसरले आणि आय एम बॅक इन डब्लिन. इट्स बिन अ वीक आणि इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. भरपूर गोष्टी बघितल्या, भरपूर गोष्टी राहिल्या, पण लास्ट क्लिपमध्ये बघितलं असेल तुम्ही की मी एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेले होते. ते ईस्ट हॅममध्ये आहे आणि ओ माय गॉड म्हणजे इट्स सो डिफरंट फिलिंग जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जाता आणि यू गेट टू सी की इट इज लिटरली अ व्हर्जन ऑफ इंडिया. मिनी इंडियासारखंच आहे ते. तिथे साड्याची दुकानं आहेत, प्युअर व्हेज रेस्टॉरंट्स आहेत, देऊळ आहे, खूप सुंदर आहे ते. असं वाटलंच नाही की मी इंडियाच्या बाहेर आहे कुठेतरी. छान आहे ते एरिया, खूप मस्त आहे. आणि नंतर नेक्स्ट डे मी जिथे राहत होते तिथेच मी अख्खा दिवस काढला. म्हटलं की माझं रात्री फ्लाईट आहे, सो मी जास्त वेळ नाही बाहेर कुठे फिरले वगैरे, रेस्ट केला. माझं आयुष्य आहे, वाईट गोष्टी कशा होणार नाहीत. प्लॅनशिवाय गोष्टी चालणारच नाहीत. प्लॅन करूनसुद्धा माझं प्लॅनिंग खूप चांगलं असतं, पण काही वेळेला नाही होत गोष्टी. सो त्या दिवशी माझी फ्लाईट होती 9 वाजताची आणि आय हॅड टू गेट आउट फ्रॉम द प्लेस बाय 5:30. माझ्या 2 बसेस मिस झाल्या आणि मी खूप पळत सिक्युरिटी केलं. सिक्युरिटीलासुद्धा प्रॉब्लेम झाले मला. कसं तरी करत देवाच्या कृपेने मला ती फ्लाईट मिळाली, नाहीतर माझे खूप वांदे झाले असते. नेक्स्ट डे माझं कॉलेज होतं, लेक्चर होतं माझं कंपल्सरी. पण थँकफुली मला ती फ्लाईट मिळाली. पळत का होईना पण मिळाली. आणि इट वॉज ब्युटिफुल. होपफुली मला अजून अशा भरपूर ट्रिप्स करता येतील आणि तुम्हाला दाखवता येतील थ्रू माय आईज. So I hope you enjoyed the video, the vlog. I know it's very long, but I hope you have stuck till the end. And thank you if you have stuck till the end. Thank you so much. Bye. See you in the next one.